राज्यातील नगरपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि ही मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पाहतो की पोलीस असतील, त्याचबरोबर मतदान निवडणूक निर्णय अधिकारी असतील, यांनी मोठा बंदोबस्त करत या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की नगरपरिषदेची मतदान झाल्यानंतर मतमोजणी आहे ती जवळजवळ 19 दिवस पुढे ढकलल्याने निवडणूक प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल यांचा जो काम इथे वाढलेलं पाहायला मिळत होतं, जबाबदाऱ्याच्या वाढलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत येथील DYSP अमोल माडवे सर आहेत। सर, ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर 19 दिवस मतदान प्रक्रिया पुढे ढकलली, बंदोबस्त कायम ठेवावा लागला। बंदोबस्त ठेवलेला होता आपण। जे मतमोजणी केंद्र आपलं ज्या ठिकाणी EVM सेंटर आहे त्या ठिकाणी आजपर्यंत बंदोबस्त आहे, आज देखील तो असेल। मतमोजणी केंद्रावर देखील बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि हा बंदोबस्त आज रात्री उशिरापर्यंत राहील। खरं तर आज मतमोजणी आहे, जे उमेदवार होणार आहे मिरवणुकीवरती कसे बंधन असणार आहे काय? कोणतीही मिरवणूक काढायला परवानगी नाही। ज्यांना काही सेलिब्रेशन छोटं मोठं करायचं असेल त्यांनी ते काय जागी कुठेही करावं, परंतु कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढू नये। आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याचबरोबर जमावबंदी आदेश लागू आहे। हे दोन्ही लागू असताना ह्याचं भंग कोणाकडून होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। ज्या पद्धतीने पाहिले खरं तर आज निवडणूक आहे, गटातटाचं राजकारण या ठिकाणी पाहायला मिळते, कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे काय सांगाल? आम्ही योग्य त्या सर्व प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत। जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, 2 पेक्षा जास्त गुन्हे करणारे आरोपी आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे लोक न्यूसन्स ठरू शकतात अशा लोकांना आपण आजच्या दिवसापुरतं हद्दीतून हद्दपार देखील केलेला आहे आणि योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे। आपण सर्वांना नोटीसेस दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। नक्की जेव्हा पाहिलं की खरं तर कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस सध्या सज्ज झालेले आहे या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र एकंदरीत पाहिलं की या ठिकाणी आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकीच्या जी मिरवणूक आहे ती मिरवणूक सध्या बंदी असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक सर, मी सुनील दिगडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।